खरं तर आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाच्या घडामोडींचा कुठेतरी मनामध्ये एक द्विधा मनस्थिती आहे. आनंद व्यक्त करावं का खंत व्यक्त करावी, परंतु अकोले नगर पंचायतचा हा जो कारभार आहे, भारतामध्ये भारतीय व्यवस्था ही लोकशाहीवर चालते आणि लोकशाहीमध्ये कुठलीही सामाजिक संस्था असेल, शासकीय संस्था असेल, संविधानिक संस्था असेल, आणि त्यात माझी नगरपंचायत ही क वर्गामध्ये मोडणारी नगरपंचायत आहे. आणि आज येथे विद्यमान सध्याच्या घडीला अकोले नगरपंचायत मध्ये अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणारे माननीय बाळासाहेब काशीनाथ वडजे यांच्या विरुद्ध आम्ही सर्वपक्षीय नगरसेवकांनी अविश्वास व्यक्त केला होता कलेक्टर महोदयांकडे, आणि त्याची अंमलबजावणी आज 17 तारखेला इथे होणार होती. भारतीय जनता पार्टीच्या 12 नगरसेवकांपैकी तसा अविश्वास दाखल करताना आमच्या सोबत 9 जण होते, परंतु आज उपस्थितांमध्ये 8 नगरसेवक आणि राष्ट्रवादी शिवसेना आघाडीचे, शहर आघाडीचे 4 नगरसेवक, असे एकूण 12 नगरसेवकांनी 17 पैकी 12 2 चतुर्थांश असा जो आमचा कोटा होता, त्या आकड्याच्या अनुषंगाने आम्ही आज 12 नगरसेवकांनी माननीय बाळासाहेब वडजे यांच्यावर विश्वास दाखल केला. त्याची सुनावणी कलेक्टर महोदयांच्या वतीने आपले पीठासीन अधिकारी अरुणजी उंडे साहेब यांनी स्वीकारली होती, आणि अतिशय शांतपणे आणि प्रत्येक गोष्ट नियमाला धरून असा आजचा हा अविश्वास ठराव आम्ही पारित केला, आणि तो आमच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी मंजूर करून कलेक्टर महोदयांकडे आज ते सुपूर्द करणार आहेत. खरं तर लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे, आणि बहुमत सिद्ध करणं हे काय कुठल्या एखाद्या ताकदीचं काम आहे किंवा व्यक्तिनिष्ठता आहे असं नाही, परंतु शहराचा विकास आणि शहराच्या विकासाबरोबर निवडून आलेल्या नगरसेवकांची जी काही कामे आहेत किंवा नगरसेवकांचं जे काही म्हणणं आहे, आज आम्ही इथे जे एवढे काही 12 नगरसेवक उपस्थित आहोत, आम्ही प्रत्येकाला आज उद्या भविष्यात येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये जनतेसमोर सामोरे जायचे आहे. परंतु आज आमची परिस्थिती अशी आहे की 4-4.5 वर्ष आम्ही इथे काम करतोय. अगदी थोड्या काळाचा आमचा कालावधी शिल्लक असताना देखील आमच्या शहराच्या विकासाचा स्तर अगदी निश्चित दर्जाचा आहे, आणि त्या गोष्टीला आम्ही खूप वारंवार माहिती सांगून थकलो होतो. आम्ही सांगताना आम्ही कुठल्याही पक्षाचा अनादर केला नाही, आम्ही भारतीय जनता पार्टीच्या गटाला सोडलं नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट कायद्यात राहून कायद्याच्या तरतुदी पूर्ण करून आम्ही आज इथे सगळ्या विश्वासाचा सामोरे गेलो, आणि मला आनंद व्यक्त करते मी माझे सगळेच नगरसेवक. 1 नंबर आमच्या विमलताई मल्लिक आहेत, 2 नंबरला आमचे सागर भाऊ चौधरी आहेत, 3 नंबरला प्रतिभाताई मनकर आहेत, 4 नंबरला हितेश भाऊ आहे, 5 नंबरला मी स्वतः सोनाली नायकवाडी, 6 नंबरमध्ये आमच्या श्वेताली ताई आहेत रुपवते, 7 नंबरमध्ये आरिफ भाई आहेत, 8 नंबरमध्ये जनाताई आहेत, 9 नंबरमध्ये माधुरीताई आहेत, 10 नंबरमध्ये 10 नंबर गैरहजर राहिलेला आहे, कविताताई शेळके आहेत, माधुरीताई शेनकर आहेत. अशा आमच्या 12 जणांचा आज इथे सर्वांनी एका मताने हात वर करून अविश्वास पारित केला, आणि तो आमच्या उंडे साहेबांनी मान्य केलेला आहे. तरी आजची ही अविश्वासाची प्रक्रिया खरं तर आज आपल्या शहरातच नाही तर आपल्या अकोले तालुक्यात खूप काळानंतर हा दिवस आलेला आहे. मी ह्याच्यावर एवढंच व्यक्त करेल की येणारा आगामी काळ हा शहराच्या विकासाचा असावा, आणि आमच्या माध्यमातून शहराचा आम्हीच नाही तर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, महायुतीच्या वतीने या शहरामध्ये विकास कामे व्हावीत. हातात कागद आहे, त्यांच्या हातात सत्ता आहे, सीओ आहे, त्यांच्या ताब्यामध्ये ते पाहिजे तसे ठराव करू घेणार. आम्ही लोकांनी कामकाज करायचं कसं? मग त्याच्यामुळं सर्व नगरसेवकांमध्ये प्रचंड असंतोष होता. त्या वार्डमध्ये कामं झाले नाही याचं कारणच हे दोघं होते की यांना जे सहकारी आहे त्यांना समजून उमजून कसं कामकाज करायचं, काय करायचं याच्याबाबत त्यांनी कधीच विचारविनिमय केला नाही, म्हणून ते प्रकरण घडलं. आता जे बाळासाहेब भ्रष्टाचारात ज्या मुद्द्यात सापडले, 2024 ला आलेला निधी बाळासाहेबांनी अजिंठ्यावर कधीच घेतला नाही, कधीच घेतला नाही. का हो? शासनाचा निधी आला तर काय प्रोटोकॉल आहे? तुम्ही पहिला तो विषय घ्या, सभागृहात चर्चा करा आणि मग काम ठरवा. बाळासाहेबांनी तो निधी 2026 पर्यंत दडपून ठेवला.
आणि मधी परिस्थिती दिवाळीच्या काळामध्ये कसं थोडंसं लोक दुर्लक्ष करतात ना, त्या काळामध्ये अचानक शरद नवले आणि बाळासाहेब ओरजे दोघांनी 20 लाख रुपये आपल्या आपल्या वार्डमध्ये टाकून घेतले. त्याचा कुठल्याही प्रकारचा ठराव नाही, कधी मिटिंग मध्ये विषय नाही, काहीच नाही. आणि अशा प्रकारचं काम सुरू झालं, आम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रारी केल्या. त्याच्यात पक्षविरोधी कारवायांचा काय संबंध आहे सांगा बरं. काय जर आता पक्षाकडे आम्ही सांगितलं की बाबा यांनी असं केलंय, इथं केलंय, एक सभा अक्षरशः 14/5ची सभागृहात झालीच नाही. बाळासाहेब चांदवडला होते ना, तिकडं शरद नवले नाशिकला का पुण्याला होते, आणि शीतल वैद्य शाळेवर होत्या. यांनी इथं कोटी मिटिंग, आणि त्या मिटिंग मध्ये 3 कोटीचे टेंडर होते. 3 कोटीचे टेंडर यांनी बोगस मिटिंग सभागृहात न घेता यांनी मंजूर केले. मग आम्ही ऑब्जेक्शन घेणं चुकीचं आहे का? त्यांच्याविरुद्ध आम्ही जे ऑब्जेक्शन घेतलं चुकीचं आहे का आमचं? तर ते अशा भ्रष्ट कारभाराला, कारण ऑलरेडी शहराचे नागरिक काय म्हणतात, नगरसेवकाच्या नावाने लोक ओरडतात का नगरसेवक काय करतात नगरसेवक. पण अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी तडाख्यात आलाय, आम्ही विषय मांडणार, ते काय मंजूर करणार नाही. त्यांनी अशा प्रकारचं कामकाज चालू केल्यामुळं बाळासाहेबांना या पदावरून काढून टाकलं पाहिजे. त्यांना आता माझ्याकडे वेगळे शब्द काढून टाकलं पाहिजे का हा माणूस ह्या पदावर बसण्याच्या लायक बिलकुल नाही. होते इतर 4 नगरसेवक, असे एकूण 5 लोक absent होते. आता याच्यानंतरची प्रक्रिया कशी असणार साहेब? विशेष सभेचं आता जे प्रोसिडिंग आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना कलेक्टर ऑफिसला कळवण्यात येईल. त्यानंतर पुढची कारवाई त्यांच्या स्तरावर होईल. हा विश्वास ठराव जो आणला होता, हा नेमका कोणत्या मुद्द्यावर ह्या सगळ्या नगरसेवकांनी आणला होता? काय विषय होता नेमका? आता मुद्दा सांगता येणार नाही मला. विश्वास ठराव मांडल्यानंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली जाते, हां, आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या वतीनं कामकाज करण्यासाठी मला त्यांनी नेमकं प्राधिकृत केलं होतं. माझ्यासमोर फक्त विशेष सभा घेणं आणि त्याच्यामध्ये जो अविश्वास ठराव मांडला आहे त्याचं कामकाज पूर्ण करणं एवढाच आजच्या सभेचा उद्देश होता. परिपूर्ण झालेला आहे. मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशान्वये आज दिनांक 17 जुलै 2026 सकाळी 11 वाजता विशेष सभाची सुरुवात झाली. अकोले नगरपंचायतचे अध्यक्ष त्यांच्या विरुद्ध सोनाली नायकवाडी व इतर 12 नगरसेवकांनी अविश्वास ठराव मांडला होता. त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये माझी पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी नेमणूक केली होती. माझ्या उपस्थितीमध्ये आज अकोले नगरपंचायतची एकूण 17 नगरसेवक, 12 नगरसेवक उपस्थित होते. आणि आपल्याला आवश्यक म्हणजे एकूण मतदाराच्या नगरसेवकाच्या 2/3 नगरसेवकांनी आपल्याला त्या बाजूने मतदान केलेलं आहे. त्यामुळे 12 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं असल्यामुळे अविश्वास ठराव पूर्ण